सामनामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची मुलाखत चालू आहे. वेगवेगळ्या विषयावर ते बोलत आहेत. नवीन काय बोलतात हे आतापर्यंत कुणालाच काही कळालं नाही. उद्धव साहेबांनी आता सांगितलं तुमचं साहेबाबरोबर शहासेना आहे. मग यापूर्वी तुम्ही काँग्रेस बरोबर केली ती सोनिया सेना होती का राहुल सेना होती? एखाद्या बरोबर युती केली, तुमचं ज्यांच्या बरोबर जमलं नाही परंतु आमचं जमलं म्हणून आमच्यावर टीका करायची. तुमचेही युवराज त्यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये जाऊन गळे पाय पाय चालणार. तुमचे ते विश्वविख्यात प्रवक्ते काश्मीरला जाऊन त्यांची गळाभेट घेणार. टीका करताना कमीत कमी आपल्या बुडाखाली काय जळतंय याची सुद्धा काळजी केली पाहिजे ना. अमित शहा कोण आहेत, मोदी साहेब कोण आहेत? ते भाजपचे नेते आहेत मोठे आणि त्यांच्याबरोबर असलेली आमची युती आहे. म्हणून त्यांच्याशी आमचा संवादच नसावा असं नाही, तर आमचा त्यांच्याशी संवाद असतो आणि तो राहील. आणि याची काळजी या बाकीच्या लोकांनी घ्यायची काही गरज नाही ना. तुम्ही आता काँग्रेस तुमच्या जवळ बिलकुलच नाही. त्या सिल्वर वोकवर किती चक्रा मारल्या हो तुम्ही. एकेकाळची मातोश्री, ज्या मातोश्रीवर बडे बडे नेते, दिग्गज नेते हे नमस्कार करायला यायचे आणि तुम्ही आता लोटांगण घालायला जातायत, हे दुर्दैव आहे. हे ॲक्सेप्ट करा आता. म्हणून इतरांवर टीका करण्यापेक्षा आपण आपल्या पक्षाकडे पाहिलेलं केव्हाही चांगलं. आणखी एक वाक्य आहे, मुंबईत चोरांच्या युतीची सत्ता नको. आता चोर हे ठरवणार, मुंबईकर हे ठरवणार. आता माझी मुंबई नाही, कारण की मी संभाजीनगरला राहतो ना, मग माझी मुंबई नाही का? मराठी माणूस कोण याचं सर्टिफिकेट हेच देणार. आणि मग त्याच्याबरोबर मुंबईमधल्या खड्ड्याची जबाबदारी तुम्ही घ्या ना. मराठी माणूस 25-30 वर्षात मुंबईच्या बाहेर गेलाय, हे तुमच्या चुकीमुळं. हे ॲक्सेप्ट करा ना. या अदानी 30 वर्षापूर्वी जन्माला नव्हता आला. तुम्ही अनेक अदानी त्यावेळेला जन्माला घातलेले, त्याच्यामुळे मुंबईकर बाहेर गेला. हे तुम्ही मानलं पाहिजे ना, का नाही? तुमचे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार कोण होते, बिल्डर कोण होते? मुळात तुमची अडचण अशी आहे की मुंबई तुमच्या हातातून आता निसटलेली आहे, हे तुम्हाला जाणीव झालेली. मराठी माणसाला सुद्धा ही जाणीव झाली की हे लोक आपल्याला दरवेळेला इमोशनल करून मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणूस असं हद्दपार होणार, मराठी माणसाचं अस्तित्व संपवणार, अशा ज्या काही तुम्ही ज्या भंपक गोष्टी करतायत ना, त्याला आता मराठी माणसांनी समजून घेतलेलं आहे. म्हणून आता मुंबई हातातून जाण्याच्या भीतीने हे असे वेगवेगळे स्टेटमेंट त्यांच्याकडून होतात. हे तसंच एक स्टेटमेंट, तुम्ही पुन्हा जर सत्ता आली तर मुंबईचं बॉम्बे कराल. आता हा काय जोक झाला की नाही? हा मुंबईचं बॉम्बे करायला हा किती मोठा विनोद आहे हा. अहो, एवढ्या मोठ्या नेत्याने असे कसे स्टेटमेंट करतात हे लोक? कुणाची हिंमत आहे का असं काही? आणि मग कशासाठी लढा दिला? त्याच्यात भाजप नव्हते, त्याच्यात शिवसेना नव्हते, सर्वच होतो ना आपण. आणि नामकरण करायचं काय? खास कशाला, कुणाला आहे? हा, एखाद्या वेळेला तुमच्याकडून होऊ शकतं, कारण की तुम्हाला आजकाल मुसा चालतात, तुम्हाला तुमच्या रॅलीमध्ये आणखी बाकीचे लोक चालतात, त्याच्यामुळे तुम्ही करू शकतात. परंतु आम्ही मुंबईच ठेवणार आणि मुंबई हीच आमचा प्राण आहे. आता यावरून असं झालं की बॉम्बे नावाचा एक ढाबा होता, त्यावर मनसैनिकांनी हल्ला करून तोडफोड केली, बॅनर फाडले. तिथेच मुंबईतच चालतं. हे किरकोळ घटना करणं म्हणजे बॉम्बे चालतात. कोणी कुणाचं काय नाव ठेवलं आणि कोणत्या नावाने त्यांची हॉटेल चालती, ज्याच्यावर जर आक्षेप असेल तर त्या घटनेला इतकं गांभीर्याने घेण्यासारखं नाही. आजपासून ठाकरे बंधूंच्या सभा होत आहेत नाशिकमध्ये, संयुक्तिक पहिली सभा त्यांची आहे. पहिल्यांदा इतिहासामध्ये दोघं भाऊ एकत्र येऊन एका स्टेजवर बोलत आहे. याचा अर्थ असा होतो की आता उद्धव ठाकरेची क्रेज संपलेली आहे, त्यांना आता साथीदार हवा आहे, म्हणून ती सभा होते. वेगळं काही नाही, वेगळं पण काहीच नाही आहे.
आणि मला वाटतं ठरल्याप्रमाणे ती सभा म्हणजे पहिली जी गर्दी होत होती त्यापेक्षा काहीतरी दुप्पट तिप्पट गर्दी होईल असं काही समजण्याचं कारण नाही आहे. आणि तेच मुद्दे, तोच विषय आणि तेच टोमणे यापेक्षा त्या सभेला जास्त महत्त्व प्राप्त होणार नाही. परळीमध्ये तुमची आणि एमआयएमची युती झाली अशा प्रकारचं ट्विट अंबादास दानवेंनी केलं आहे. आणि आता भाजपानंतर शिवसेना देखील एमआयएम सोबत परळीमध्ये गेल्याचं पाहायला मिळते घटनेत. त्यांना थोडी अधुरी माहिती, जास्त माहिती घ्या, चौकस बुद्धी आहे तुमची. एमआयएमवर आमच्यासारखं कडवटपणे कोणीही बोलत नाही महाराष्ट्रात, तुमची सुद्धा हिंमत नाही. आणि म्हणून एमआयएम फमायम हे आम्हाला मताचे जोग्य मागायला तुम्ही जात आहेत. संभाजीनगरमध्ये जे काही 12चे उभे केलेत ना तुम्ही 12, ते बघा तुमचं हिंदुत्व कुठं चाललंय. ते 12 उभे करून त्याच्याकडे लक्ष द्या. आम्ही कधी एमआयएम फमायम येत आमच्या कोसं दूर राहणार, कधी त्यांच्याबरोबर नाही युती. एवढं मात्र निश्चित, आम्ही एमआयएमला महाराष्ट्रातून हद्दपार करणार. गटनेता तर तुमचा एमआयएम एकत्र येऊनच बनवलाय परळीमध्ये. नाही, आमचा गटनेता त्यांच्यामुळं नाही बनलेला. कुणी जर बळजबरी कुणी जर पाठिंबा देत असेल ना, हे अंबादास दानवे गेल्या वेळेला MLC झाला, त्यावेळेला हीच एमआयएम ह्याच्या पाठीशी होती. म्हणून यांनी आम्हाला शिकू नये. कालचं मुख्यमंत्र्यांचं एक विधान आहे, संभाजीनगरमध्ये माझी महायुती करायची तयारी होती, मी संजय शिरसाट यांच्याशी बोललो, मात्र त्यांच्याच पक्षात 2 गट झाले होते आणि त्यामुळे दुर्दैवानं रागा तुम्ही युती तोडली. आता तुटली ठीक आहे, पण आम्ही मित्रपक्ष आहोत, पण नंबर 1 आम्हीच असणार, महापौर भाजपचाच असेल. हे बघा, मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्या दिवशी शेवटची बैठक, वर्षावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते, त्यांच्याशी मी माझ्या घरातून संवाद साधत होतो सकाळी 3:45-4 वाजेपर्यंत. एखाद्या जागेचा तिढा होता, मुख्यमंत्र्यांनी मला विनंती केली, शिरसाट माझं ऐकावं लागेल, मी त्यांचं ऐकलं. अखेर मुख्यमंत्री आहेत, सन्मान हा ठेवावा लागेल, मी तो ठेवला. परंतु त्याच्यानंतरची जी काही परिस्थिती, सकाळी जो भाजपकडून प्रस्ताव येणार होता त्यामध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांनी खोडा घातला, त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. कदाचित काल मुख्यमंत्र्याला त्यांनी काही चुकीची माहिती दिली असावी, परंतु आता निवडणुकीचा काळ आहे. ह्या निवडणूक झाल्यानंतर मी मुख्यमंत्री साहेबाला त्यांनी दिलेला प्रस्ताव मी पुन्हा एकदा त्यांना दाखवेल. त्यांचा गैरसमज जर झाला असेल, आमच्यात काय गट होते, तट होते, भांडण होतं, हा विषय बाजूला, परंतु त्यांनी दिलेल्या शब्दाचं पालन मी केलं, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केलं नाही, हे तेवढं सत्य आहे. पण ते म्हणतात मोठा पक्ष आम्हीच, महापौरही आमचं. आता पक्ष आहे, पक्षाची अशी लाईन ही घेणं गरजेचं आहे. आता उभाटा बी चाललाय, तो म्हणतो की आम्ही सत्ता आणणार. काँग्रेस ज्याचं अस्तित्व नाही तोही म्हणतो सत्ता आणणार. म्हणून पक्षाचे नेते, प्रत्येक नेते ही सत्ता आपलीच येईल हे ठामपणे सांगत असतात. त्याच्यामुळं कदाचित मतामध्ये काहीतरी वाढ होईल, टक्केमध्ये वाढ होईल असा त्यांचा समज असावा. परंतु या ठिकाणी शिवसेनेला दरवेळेला या संभाजीनगरच्या जनतेने प्रायोरिटी दिलेली आहे, 1 नंबरवर आणलेलं आहे. आणि आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये शिवसेना ही 1 नंबरवर होती आणि राहील. रोहित पवारनं एक ट्विट केलंय, तुमच्या मतदारसंघातला एक व्हिडिओ ट्विट केलाय वाळूचा, तलवारी घेऊन लोक फिरतायत आणि हे करतायत, आणि त्यांनी असं लिहिलंय की राज्याला दररोज ज्ञानामृत पाजणारे राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातील हा गुंडा राज पहा. हे बारामती, पुण्याचं लोण इकडे येण्याचा जो काही प्रकार चालला आहे, मला वाटतं हे वाईटच आहे. त्यांचा आम्ही नीट आज बंदोबस्त करू. तुम्ही तुमच्या मतदारसंघात तुमच्या त्या पुण्यापासून चाललेल्या बारामतीपर्यंतचा जो चाललेला धुमाकूळ आहे त्याकडे लक्ष द्या. तुम्हाला जी काही खाजवायची सवय आहे ना ती बंद करा. आम्ही इथंचे हे जे काही चिल्लर चाललर गुंड आहेत ना त्याचा बंदोबस्त करायला आम्ही समर्थ आहोत. नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांचा वाद शिगेला पोहोचला. हुकुमशाही मोडीत काढायचे असं शिंदेचा नाईकावर हल्ला बोललाय, तर चोरांच्या उलट्या बोंबा म्हणत पुन्हा शिंदे साहेबांना डिवचला आहे. गणेश नाईक काय बोलतात त्याची सगळी दखल त्यांचे नेतेही घेत आहेत. वारंवार त्यांना समज दिलेली आहे. परंतु निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी शिंदे साहेबावर डायरेक्ट जर टीका केली तर त्याचं प्रत्युत्तर सुद्धा डायरेक्ट आम्ही त्यांना देऊ. एमआयएम सोबत जी युती केली त्यावरून भाजपचं केंद्रीय नेतृत्व नाराज आहे
आणि त्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्यावर सगळी ही नाराजी व्यक्त करण्यात आली आणि याचा प्रभाव निवडणुकीत पडू शकतो असं म्हणत सामनामधून खरपूस समाचार घेण्यात आलेले आहे. भाजप सांगतो. भाजपच्या त्या पक्षाने काय भूमिका घेतली, MIM बरोबर युती केल्याचं माध्यमातून कळालं आणि मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. म्हणून आता हा वाद वगैरे संपलेला आहे. MIM बरोबर कुठेही त्यांची सुद्धा युती नाही. त्यामुळं वारंवार त्यालाच पुन्हा हवा देणं हे योग्य नाही आहे. त्या मुलाखतीतला एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे, राज उद्धव ठाकरेंचा प्रचार इतका सायलेंट कसा आणि तरीही तुम्हाला मुंबई जिंकायचा आत्मविश्वास कसा वाटतो असं त्यांनी प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरेंचं उत्तर आहे का, आम्ही खूप आधीपासून हे सगळं नियोजित सगळं काम करतोय, कोपऱ्यात गेलोय, सभा घेत नाही याचा अर्थ आम्ही काम करत असं नाही. ठाणे आणि मुंबईत आम्ही सगळं पिंजून काढलेलं आहे आणि याच पद्धतीने कामाने आम्हाला विजयाचा विश्वास आहे. नाही, राजसाहेब आहे त्यांची बोलण्याची शैली वेगळी आहे, परंतु राजसाहेब कोपऱ्यात गेल्याने पक्ष वाढतो किंवा सीट निवडून येत आहेत हा गैरसमज आहे. तुम्हाला सर्वाच्या समोर जाणं गरजेचं होतं आणि तुमचा सुद्धा या युतीमध्ये किती वापर केला जाईल याबद्दल तुम्हालाही चांगली कल्पना आहे. ज्यांच्या मागे कोणी नव्हतं त्यांना आता तुमच्याशिवाय पर्याय नव्हता, म्हणून ही मजबुरीने झालेली युती आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले, जे मुंबईमध्ये जन्माला आलेले आहे ते म्हातारा होईपर्यंत ते विकास मुंबईचा करू शकले नाही, आता काय विकास करणार, ते म्हातारे झाले. ठाकरेंना उद्देशून असं म्हणाले आणि त्यात म्हणाले की शिंदे आणि मीच विकास केला जो काही केला. नाही, ही वस्तुस्थिती पहा ना तुम्ही. महानगरपालिकेवर सत्ता कुणाची? शिवसेनेची. दरवेळेला दर पावसाळ्यामध्ये मुंबई तुंबत कुणामुळे होती? दरवेळेला तिथं खड्डे का पडत होते? अनेक अपघात का होत होते? कोणतं गार्डन डेव्हलप तुम्ही केलं? कोणते मोठे कामं केलेत? हे तुमच्या या जाहीरनाम्यामध्ये आलं पाहिजे ना. वचननामा, जाहीरनामा याच्यात आले पाहिजे ना. आता जी काही स्पीड केली आम्ही दाखवलेली आहे गेल्या 3.5 वर्षामध्ये, आता कोस्टल रोड सुरू झाला, सर्व रोडचे कामं सुरू झालेले आहेत. आताच मुंबईकरांचा जो श्वास कोंडलेला होता तो आता मोकळा व्हायला सुरुवात झालेली आहे. अटल सेतू असेल, एक्सप्रेस वे असेल, हे सगळे कामं जे आहेत ना गतीने करण्याचा जो प्रयत्न आहे तो महायुतीने केलेला आहे. हेच मुंबईकर जाणतो ना. आत्ता कुठेतरी मुंबईकरांना विश्वास वाटायला लागलेला आहे की यापुढे मुंबईचा विकास ही महायुतीच करेल. बंडखोरी रोखण्यासाठी तुम्ही मुंबईत गुप्तता पाळून सगळी युती केली होती, मात्र आता मुंबईत 4 असे महत्वाचे प्रभाग आहेत जिथे महायुतीचा एकही उमेदवार नाही. फायदा काय? नाही, काही प्रभाग असतात त्या ठिकाणी माहितीचे उमेदवार नसतात. आता आमच्याकडे सुद्धा शिवसेनेचे बी उमेदवार नाहीत आणि भाजपचे पण नाहीत. म्हणून काही ठराविक जे काही प्रभाग असतात त्या ठिकाणी आमचे कॅन्डिडेट नसतात, हे आम्हाला मान्यच आहे आणि तिथं आम्ही जास्त प्रचाराच्या भानगडीत पडत नाहीत. म्हणून याची काळजी करण्याचं काही कारण नाही. संजय राऊत हा बोला. असं आहे की तुम्ही तुमच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 50 कोटी एकदम मोठी घोषणा दिल्यावर तुम्ही फार चिडायचं. मात्र मुंबईमध्ये भाजपाच्या वतीने अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या वार्ड क्रमांक 173 मध्ये आणि तुम्हाला 50 कोटी एकदम मोठी अशा घोषणा भाजपा तिथे देताना पाहायला मिळते. भाजपचं ते कोण महारथी त्यांचा शोध घ्यावा लागेल. बाबा, अशी घोषणा देण्या अगोदर एकदा देवेंद्र फडणवीस साहेबाला विचार, काय परिणाम आम्ही केला आमच्या बंडखोरीनंतर आणि त्याचा परिणाम आज आपण जे सत्तेत आहोत ना त्याचं मूळ कारण ते आहे. म्हणून ह्याच्या घोषणा देण्यापूर्वी एकदा विचार. ज्यांनी घोषणा देण्याची सुरुवात केली होती ना ते आता ती घोषणा पण विसरलेत. कापून टाकू, पोस्टमार्टम करू, मुंडकेक छाटू, गद्दाराला गाडल्याशिवाय राहणार नाही, त्यांची भाषा आता कुठं गेली बघा. आणि म्हणून जर असे एखाद्या कार्यकर्त्यांनी असे जर काही घोषणा दिली असेल तर निश्चितच देवेंद्र फडणवीस साहेब त्याची दखल घेतील. ते काल शिंदेची आणि संजय राऊतांची भेट झाली, त्यावर संजय राऊतांचं असं वाक्य आहे, ते राज्याचे बेकायदेशीर उपमुख्यमंत्री आहेत. हा हेलो केलो, ते माझे जवळचे मित्र होते पण ते पळून गेले, मग काय करणार, दिसले तर हेलो हेलो. काय बोला या माणसाला. कधीतरी खरं बोललं पाहिजे ना आयुष्यामध्ये. एखादी गोष्ट ज्या शिंदे साहेबाचे तुम्ही पाया पडत होते ना राज्यसभेवर जाण्यासाठी, विसरले? तेच एकनाथ शिंदे होते ना विधान भवनात. मी तिथं होतो ना सोबत तुमच्या.
त्यांनी एक जरी बोट इकडे तिकडे केलं असतं तर जे अर्ध्या मतांनी निवडून आलेत ना ते आज राज्यसभेत दिसले सुद्धा नसते. म्हणून ज्यांनी उपकार केले त्याची जाणीव ठेवली पाहिजे. ज्यांनी आपल्यावर कधीतरी संकटकाळी मदत केली त्याची जाणीव ठेवली पाहिजे. ज्या नेत्यांसाठी तुम्ही आज बोलतायत ना त्यांच्याबद्दल तुमचं काय पूर्वी मत होतं हे एकदा बोलायला लावू नका. म्हणून बदलती भूमिका, बदलता नेता, ही लायझनिंग करायचे जे प्रकार आहेत हे संजय राऊत अनेक वर्षापासून करतायत आणि त्यांना तोच धंदा योग्य आहे. आणि नागपूर महानगरपालिकेत बटंगे तो कटंगे यानंतर जे आहे ते परिणय यांनी बटोगे तो फसोगे असा नारा दिला. आता निवडणूक, या निवडणुकीमध्ये वेगवेगळे नारे येतात. या नाऱ्याला एवढं सिरियस घ्यायचं नसतं. मतदार जागरूक आहे, त्याच्या वार्डाचे प्रश्न असतात, त्या क्षेत्रापुरतं आपल्याला काय डेव्हलपमेंट पाहिजे ह्याचा विषय असतो. म्हणून आता हे नारेबाजी प्रत्येक पक्षाचा नेता वेगवेगळे करत असतो, पण तो मतदार जागरूक आहे, तो योग्य ठिकाणी मतदान करतो. सुप्रिया सुळेने एक महत्वाचं वक्तव्य केलंय, प्रादेशिक पक्षात खूप चांगली नाही, दोन शिवसेना असो की एनसीपी असो एकत्र आले तर ताकद राहते. सुप्रिया सुळेला हे शिवसेनेला उद्देशून बोलायचं नव्हतंच. त्यांना त्यांच्या राष्ट्रवादीबद्दल बोलायचं होतं आणि त्याचे ते संकेत त्यांनी आज दिलेले आहेत. भविष्यामध्ये प्रादेशिक पक्षाच्या नावावर नाही तर पवार या नावावर एकत्र यावं अशी कदाचित त्यांची इच्छा असावी. पण ते शिवसेनेबाबत पण बोलले ना, दोन हे शिवसेना हे त्यांनी मुद्दामून असं त्याला टच असावा, स्वतःच्याच पक्षाबद्दल आपण बोलतो असं वाटू नये, एवढ्या त्या हुशार आहेत. शेवटचं एक विचारतो, कारण मुख्यमंत्री म्हणाले ना खान ना मान, आता फक्त राखो भगव्याची शान. नक्कीच ना खान ना बाण राखू भगव्याची शान, परंतु भगव्याची शान राखताना हातामध्ये धनुष्यबाण असणं गरजेचं आहे. धनुष्यबाण नसला ना तर दुश्मनाचा निपात करू शकणार नाही. म्हणून आपल्याकडे डोळे वटारणाऱ्याला, आपल्या भगव्याला खाली उतरवणाऱ्याला जर गाडायचं असेल तर धनुष्यबाण हा हाती असावाच लागतो. हा विजयाचा भगवा शिवसेनेचा असेल की भाजपचा महापौर? महापौर हा शिवसेनेचाच होईल. बरं, एक याला जोडून असं आहे की त्यांनी काल बोलताना असंही म्हटलं की निवडणुकानंतर युती होईल असे संकेत त्यांनी दिले या प्रकारे. जो भगव्यासाठी एकत्र यायला तयार असेल त्या प्रत्येकाला सोबत घेऊ. तो पक्ष कुठलाही असू द्या. आमची तीच भूमिका आहे. जो भगव्यासाठी आमच्या बरोबर येईल त्यांना आम्ही बरोबर घेऊ. सर 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 उमर खालिद और शर्जील इमाम को मृत्युदंड मिलना चाहिए इस प्रकार हाईकोर्ट उमर खालिद अली सर उमर खालिद को और शर्जील इमाम को मृत्युदंड मिलना चाहिए इस प्रकार की डिमांड जो है जगत गुरु रामभद्र चौधरी की. देखिए जो भी चालू नहीं करा हद तेरी की. हाँ, सर उमर खालिद और शर्जील इमाम को मृत्युदंड मिलना चाहिए, इसकी मांग जो है जगत गुरु रामचंद्र. देखिए जो भी देश के खिलाफ काम करेगा, कोई भी कौम का वो हो, किसको भी बिलोंग करता हो, अगर देश के खिलाफ जाता है तो उसको तो फांसी देना चाहिए. ऐसा नहीं है कि पर्टिकुलर कोई लोग ही देश के खिलाफ कार्रवाई करते. तो इसके पहले भी बहुत सारे ऐसे बड़े नेता थे जिसने देश के खिलाफ कार्रवाई की थी और उनको भी सजा दी गई थी. इसलिए वो धर्मगुरु ने जो कहा है शायद वो इसी के वजह से कहा होगा कि उन्होंने देश के खिलाफ अगर कुछ बात की होगी कि उसके वजह से उन्होंने बयान दिया होगा. सर तुर्कमान गेट मस्जिद पर जो है कांग्रेस के पूर्व मंत्री सलमान खुर्शीद ने कहा है कि जो अवैध है उस पर कार्रवाई हुई है, सरकार को धन्यवाद देना चाहिए और जो हुआ है वो कानून के हिसाब से सही हुआ है. डेवलपमेंट के अंदर जो इलीगल भले मस्जिद हो मंदिर हो आना नहीं चाहिए. और सलमान खुर्शीद जो कांग्रेस के वरिष्ठ नेता है उन्होंने इस बात को पुष्टि दी. इसका मतलब है वो भी चाहते कि डेवलपमेंट में चाहे मस्जिद हो या मंदिर हो वो आना नहीं चाहिए. ये उनकी भूमिका बहुत स्वागतार्थ है, उनका हम स्वागत करते हैं. अंबादास दानवे साहब ने
ट्वीट किया है कि परली में आपकी और एमआईएम की युति हुई है, आपको मुबारक। अरे उनको कुछ पता भी नहीं रहता है। वो रात को नींद में से उठ के, उनको भी संजय राउत जैसी आदत पड़ी है, उठते हैं और कुछ भी बकते हैं। एमआईएम का सबसे ज़्यादा कट्टर विरोधक है वो शिवसेना है, और शिवसेना ऐसी बातों को कभी ना यकीन करती है ना युति करती है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.